नमस्कार. आज 15 ऑगस्ट. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली. या दिवशी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची विशेष आठवण काढतो. भारताची गौरवगीते गायली जातात. सगळीकडेच उत्साहाचे वातावरण असते आणि मनात भारतीय असण्याचा अभिमान. आपण कायमच आपल्या देशातल्या घडामोडींवर चिडतो. देशातल्या सरकारांना आणि लोकांना नावं ठेवतो. किंवा इंडियामध्ये तर असं होणं पॉसिबलच नाही आहे. किंवा छे, आपल्याकडे असं कोण करणार? किंवा माझं काय जातं? आपले लोकच बिंडोक आहेत, तर त्याला काय करणार? अशा प्रकारचे डायलॉग्स कायमच मारत असतो. करप्शन किंवा कॅज्युअल ॲटिट्यूड किंवा काहीही कारण असो, गव्हर्नमेंटने आपल्यासाठी केलेल्या सुविधांमधल्या ऑलमोस्ट कोणत्याही फॅसिलिटीज एकदम फुल प्रूफपणे आपल्यापर्यंत पोचत नाहीत. आपल्यापर्यंत म्हणजे गरीब, रिमोट एरियाजमध्ये राहणाऱ्या व्यक्ती किंवा सोशली बॅकवर्ड असणाऱ्या व्यक्तींपर्यंत, ज्याला इंग्लिशमध्ये लास्ट माईल डिलिव्हरी असं म्हणतात. या वेळेला मला रंग दे बसंती या चित्रपटाचा एक डायलॉग आठवतो. तो म्हणजे, कोई भी देश परफेक्ट नहीं होता, उसे परफेक्ट बनाना पडता है. त्या परफेक्शनपर्यंत आपली वाटचाल सुरू राहावी म्हणून अनेक पॉलिसीज आणल्या गेल्या आहेत. त्यातल्या काही यशस्वी आहेत किंवा काही अयशस्वी. अयशस्वी पॉलिसीज किंवा एकूणच पॉलिसीजचं क्रिटिसिझम करणं आपल्या सगळ्यांना आवडतं आणि ऑब्व्हियसली मलासुद्धा. आणि ते तर मी नेहमीच माझ्या पॉडकास्टमधून किंवा ब्लॉगवरून करतच असतो. पण आता काहीतरी वेगळं म्हणून ही सिरीज तुमच्यापर्यंत आणायचा विचार करत आहे. या एपिसोड्सच्या सिरीजमधून भारतातल्या यशस्वी पॉलिसीजची माहिती आपल्या सगळ्यांपर्यंत पोचायला हवी हा उद्देश ठेवून मी अधूनमधून तुमच्यापर्यंत त्यांची माहिती पोचवण्याचं काम करणार आहे. आज आपण आपल्या काही हेल्थ वर्कर्सविषयी जाणून घेऊया. डॉक्टर्स नाही किंवा नर्सेस देखील नाहीत. या आहेत काहीसे अनसंग हिरोईन्स. ते आहेत अंगणवाडी कामगार. आपण न्यूजमध्ये बऱ्याचदा यांच्याबद्दल ऐकलं असेल. पण नेमकं यांचा रोल काय आणि यांचं भारतातल्या हेल्थकेअर सिस्टीममध्ये काय योगदान आहे हे आपल्याला फारसं माहिती नसतं. तर आज त्यांच्याविषयी जाणून घेऊया. अंगणवाडी हा भारतातील गाव पातळीवर गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड म्हणजे सरकारी पुरस्कृत चाइल्ड केअर आणि मदर केअर डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम 0 ते 6 वयोगटातील मुलांवर केंद्रित आहे. कुपोषणाचा सामना करण्यासाठी इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस या कार्यक्रमाचा भाग म्हणून भारत सरकारने 1975मध्ये ते सुरू केले होते. गावांमध्ये कोविडची साथ पसरू न देण्याचा सर्वात मोठा वाटा या अंगणवाडी कामगारांचा आहे. त्यांचं काम खरं तर 3 गटांमध्ये डिवाईड करू शकतो. पहिला, न्यूट्रिशन किंवा पोषण. न्यूट्रिशन अंतर्गत त्यांना 0 ते 3 वयोगटातल्या मुलांना बॅलन्स्ड डाएट देणे, त्याबद्दलची माहिती त्यांच्या आयांना किंवा घरातल्या स्त्रियांना देणे आणि दर महिन्याला त्या मुलांचा हेल्थ चेकअप करणे या गोष्टी इन्क्लुडेड आहेत. दुसरं, हेल्थ म्हणजे आरोग्य. हेल्थच्या अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांना रेकॉर्ड मेंटेन करायला मदत करणे, त्याचबरोबर लहान मुलांसाठी वॅक्सिनेशन सेशन्स ऑर्गनाईज करणे आणि पालकांना येण्यासाठी प्रेरित करणे ही महत्त्वाची कामे आहेत. 6 वर्षाखालील मुलांची आरोग्य तपासणी, प्रीनेटल आणि पोस्टनेटल केअर म्हणजेच गरोदर मातांची प्रसूतीपूर्व काळजी आणि नर्सिंग मातांची प्रसूती पश्चात काळजी, वजन नोंदवणे, कुपोषणाचे व्यवस्थापन आणि किरकोळ आजारांवर उपचार देणे हे देखील त्यांना करावं लागतं. त्याचबरोबर प्रायमरी हेल्थ केअर सेंटरमध्ये असलेल्या मेडिकल ऑफिसर्सना कुपोषित, दिव्यांग किंवा फार आजारी असलेल्या लहान मुलांचे डिटेल्स देण्याचे कामही अंगणवाडी कामगार करतात. आणि तिसरं, प्री-स्कूल एज्युकेशन म्हणजे शहरांमध्ये जसं प्री-स्कूल प्रकार चालतो तशाच प्रकारे गावांमध्ये प्री-स्कूलिंगचे काम देखील अंगणवाडी कामगार करत असतात. मोस्टली सगळ्या कामगार या स्त्रिया असतात. अंदाजे 13 ते 14 लाख अंगणवाडी कामगार भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. जसं वेगवेगळ्या सिस्टीम्समधल्या चुका किंवा गॅप्स आपल्याला कोविडनंतर दिसले, तसेच या सिस्टीममध्ये पण आपल्याला काही प्रॉब्लेम्स आढळले. काही ठिकाणी बरेच महिने अंगणवाडी कामगारांना सॅलरीज मिळाल्या नाहीत, तर काहींना पुरेसे सेफ्टी इक्विपमेंट्स दिले नाहीत. तामिळनाडूमध्ये त्यांना फ्रंटलाईन वर्करचं स्थानही मिळालं नव्हतं. त्यासाठी ते झगडत देखील होते. जरी ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम असली तरी
याचं सगळं इम्प्लिमेंटेशन राज्य सरकारांवर आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात वेगवेगळी परिस्थिती बघायला मिळते. केरळ, तमिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमधली सिस्टम इतर राज्यांपेक्षा अधिक चांगली आहे. कोविडमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन ऑलमोस्ट सगळ्या राज्यांनी नोटीस केलं. तुम्ही आता अंगणवाडी असं इंटरनेटवर सर्च केलं तर तुम्हाला सगळे कोविडनंतरचे पोस्ट दिसतील. उत्तर प्रदेश, हरियाणा किंवा हिमाचल प्रदेशसारख्या सरकारांनी देखील त्यांचा गौरव केला आणि त्यांच्यासाठी सुविधा वाढवल्या. अंगणवाडी सेंटर्सना आता डिजिटल बनवण्याचं कामही हातात घेतलेले आहे. त्या कामगारांबरोबरच आशा वर्कर्स देखील काम करतात. आशा हे पार्ट टाईम पण पब्लिक हेल्थ केअरमध्ये ट्रेंड असलेले व्हॉलंटियर्स आहेत. ते कम्युनिटी आणि सार्वजनिक आरोग्य सिस्टीम यांच्यात एक इंटरफेस म्हणून काम करतात. ते मिनिस्ट्री ऑफ हेल्थच्या अंडर येतात आणि नॅशनल रूरल हेल्थ मिशन किंवा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा एक प्रमुख घटक आहेत. त्याचबरोबर ANM म्हणजेच ऑक्झिलरी नर्स मिडवाईफही त्यांच्याबरोबर काम करतात. ANMमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेल्या आणि प्रत्यक्ष अनुभवाने शिकलेल्या नर्सेस किंवा मिडवाईफ म्हणजे बाळंतपणात मदत करणाऱ्या स्त्रियांचा समावेश असतो. ते आरोग्य उपकेंद्रांवर काम करतात जे गाव पातळीवर आरोग्य सेवा पुरवतात आणि आरोग्य व्यवस्थेमध्ये समाजात सर्वात जवळच्या सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. या सगळ्यांचा संबंध एकदम ग्रासरूट लेवलच्या लोकांशी येतो. त्यामुळे ग्रामीण समुदाय आणि हेल्थकेअर सिस्टीम म्हणजे आरोग्य सेवा प्रणाली यांच्यामधील मध्यस्थ म्हणून यांचा रोल महत्त्वपूर्ण आहे. विशेषतः अशा संस्कृतीत किंवा समाजात जिथे अनेक महिलांना बऱ्याचदा फ्रीडम ऑफ मूव्हमेंटपासून वंचित ठेवले जाते. त्यामुळे यांचे कार्य आणि त्यांची भूमिका या कोणत्याही पॉलिसीमध्ये अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून स्थानिक पातळीवरच्या बदलांची शाश्वतरित्या अंमलबजावणी करणे सोपे होईल. शो नोट्समध्ये याहून अधिक माहिती, त्यांचे प्रॉब्लेम्स आणि त्यांच्या योगदानाबद्दल माहिती आहे. जरी ही सुद्धा सिस्टम एका अर्थी फुल प्रूफ नसली तरी कित्येक वर्षांपासून चालली आहे आणि या प्रोग्रॅम्सना कोणत्याही पार्टीच्या सरकारने पॉलिटिक्सच्या नावाने उगाच बंद करणे, नाव बदलणे वगैरे केले नाही, जे आपल्याकडे फार क्वचितच पाहायला मिळतं. उलट प्रत्येक गव्हर्नमेंटने या सेवांना वन स्टेप फॉरवर्ड नेण्याचं काम केलेलं आहे. या सगळ्या कामगारांना माझा सलाम आणि होपफुली त्यांचे सुद्धा प्रॉब्लेम्स प्रत्येक राज्य सरकार कमी करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.